पेणमध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भक्तिभावाने निरोप. ढोल ताशांच्या गजरात शांततेत व सुरक्षिततेत गणपती विसर्जन. रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला. गणपतींचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. 1.5 दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची विधिवत पूजा अर्चा, आरती, भजन आणि मोदकांचा नैवेद्य असा पाहुणचार केला जातो. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शनिवारी सकाळपासूनच गणेश मंडळांचे व घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने भुंडापूल येथील विसर्जन घाटावर जमा झाले होते. विद्युत मंडळाचा महावितरणचा राजा, रिक्षा चालक मालक संघटनेचा गणपती, इगल ग्रुपचा राजा, तरे आळीचा राजा यांसह शहरातील अनेक गणपतींचा सहभाग यावेळी पाहायला मिळाला. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी नागरिकांना आणि मंडळांना डीजे आणि लेझर लाईटचा वापर न करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी ढोल ताशांच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि पारंपरिक पद्धतीने गणपतींचे विसर्जन केले. भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. नदी आणि तलाव परिसरात ठिकठिकाणी पोलीस नियुक्त करण्यात आले होते. पेण शहरात यावर्षीही गणेशोत्सव भक्तिभावाने, आनंदाने आणि सुरक्षिततेत साजरा झाला. विसर्जनाच्या या सोहळ्यामुळे संपूर्ण शहरात उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले होते.